गोड प्रमाण घेतला आमच्या महाराजांनी. तो बापाचा बाप राजा शोभा जन्मला. राजे छत्रपती शिवराय घडले जिजाऊ साहेबांचे विचार अश्वदी एकदा आसीने विचारलं, बाई आई तुम्हाला काही खावंसं वाटतं काय, प्यावंसं वाटतं का? आई साहेबांनी सांगितलं मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, आता दुधाई तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा असं मला वाटतं. हे जिजाऊ साहेबांचे विचार होते म्हणून राजे छत्रपती शिवराय घडले, जन्माला आले. आताच्या माईला जर दिवस गेले कोणी आजूबाजूच्या काकोने विचारलं, कोणी ताईने विचारलं, खाऊ बहीण तुला काही खाऊ खाऊ जीव करा नका, पिऊ जीव करा नका. आतीने माई एकच सांगत म्हणा का पिऊ पाणी पिऊ जीव करा नका. शेगावतून दर्शन कसा राजा जन्माली. काही काही बहिणीसले ते दिवस जाण्यानंतर 4-4 किलो मुलतानी माटी काय झाली, माडी तू मुलतान काशीतून कुठे सुलतानाजी राजा कसा आली. हा अरे अगोदर आपण सुधरा तर आपली येणारी पिढी सुधरेल. विठ्ठल विठ्ठल राग बिग नाही ना नंदूने सुन ते बराच ठिकाणी असतं. आपण खरं बोलायला जाऊ का सगळी माहिती सांगतो मन पोटना नाही, खरं खरं तुम्ही पचत नाही ना. मग हो खरं तर मला आनंद वाटतो की आपल्या कीर्तनामध्ये आमदार साहेबांचे वडील म्हणजे जे स्वतःच माळकरी आहेत, आमचे बाबा बाळासाहेब भदाने, हो बाबाश्री आलेले आहेत. त्यांना तर स्वाभिमान वाटतच असेल की भाई आपण पण जे हिराला जन्माला घातले तो खास आहे. स्वाभिमान वाटत असेल त्यांना पण नाही का. आणि असं प्रत्येक बापाला प्रत्येक मायला वाटलं पाहिजे पण नेमकं चुकतंय कुठं. एक पोरगा नेमकं चोऱ्या कऱ्यांचा वय पिढी घेते आले लग्न करा वय मावना बाबा त्याला लग्न करा बायको भेटणी त्याला ती बी चोरटीच भेटणी. योग आव भाऊ मोठ्या चोऱ्या करे आई बहीण छोट्या मोठ्या चोऱ्या करे गलीमध्ये चालता चालता कोणा डब्या पडेल राहत वाटा पडेल राहत उपाडती छोट्या मोठ्या चोऱ्या करायला सवय. नेमकं ती पोरले दिवस जाऊनंतर डिलिव्हरीसाठी दवाखाना मला एका टेबलवर झोपणी ती बहीण. हो आता बाळांतन होत नाही पोरगी मग म्हणजे सिजर करावं लागेल. सिजरही झालं बाळ जन्माला आलं पण बऱ्याच दिवसाच्या नंतर लक्षात आलं पोरगाची मुठत काही पोरग सोडत नव्हतं अशी मुठ मारलेली होती. पक्का हात असा बांधून ठेवलेला मुठ बांधलेली. बऱ्याच डॉक्टर असले देखाड वैद्य असले देखाड बघत असले देखाड पण पोरग काही मुठ सोडी नाही बुवा. एक सुज्ञ बाबा होतात त्या म्हणे भाऊ असं करा एखादा मानसरोग तज्ञ डॉक्टरला देखाडा म्हणे. आता मानसरोग तज्ञ डॉक्टरांकडे नेले. डॉक्टर हुशार होते. डॉक्टर साहेबांच्या गड्यामध्ये 2-2.5 तोळाची सोन्याची चेन होती. 2-2.5 तोळांची सोन्याची चेन होती ती काढली नाही आणि त्या पोऱ्यानं समोर अशी फिराय सोन्याची त्या पोऱ्यानं समोर अशी फिराय या पण पटकन हात सोडा पटकन चेन दिली. पण चेन दरान करता जाऊ हात मोक्या करा ना तो त्यानं हात नाही 5 ग्रॅम अंगठी खाली पडली. तपास लावा त्या असं माहित पडणं शिजर करता करता नर्सन हात नाही उपाट दिले तिथे बाबा. कशाचा परिणाम आहे येऊ परिणाम कशाचा आहे. माय बाप कोणी चोर कायत म्हणल्यावर कोण चांगलं जन्माला ना. संदीप दादा साहेब राधे राधे विठ्ठल विठ्ठल. वा बाबा काय झाले पाहिजे महाराजांसाठी. वा आपली हिता जो से जागता धन्य माता पिता तयाची. मुलगा जर हिताला जागणारा जन्माला येत असेल तर त्याच्या मायबापाला संत धन्यता देतात. मग फक्त मुलाच्याच मायबापाला का मुलगी नाही का. अरे भाई पहिले तर कन्या सांगतात पुढी कन्या तदनंतर पुत्र. पहिले देखावर का पहिला चरण मावी आपल्या हिता जो असे जागता धन्य माता तदनंतर पिता. पहिला मान तुमले शे बहिणी जोड मनीषी मी तुमले जास्त बोललेस कारण पहिलं नाव तुम न निघत. धन्य माता नंतर पिता. पिता कावर नंतर राहत पिता काय बी खाता त्यामा मागेच राहता. पहिले माता बरोबर आहे की नाही. हो पहिले माता तदनंतर पिता आणि 2 नंबरच्या चरणामध्ये पुढी कन्या अगोदर कन्या तदनंतर पुत्र. मग काव महाराज प्रत्येक ठिकाणी स्त्रीला प्राधान्य देतात माझे संत का काहीतरी खासियत आहे. मग आता दुसऱ्या चरणावर बोलतो पुढी कन्या
कन्या का पुढे, अगोदर कन्याला का सन्मान देतात माझे तुकोबर आहे. कारण सांगतो, किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या, किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या. भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते, बाई आता जर का मी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं, माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल. त्याच्यापेक्षा असं करते, पोराला सांगते, भाऊ जाय रे तुम्ही बापले जेवण न सांग. पोरगा जातो पप्पा सांगतो, पप्पा जेवण करा बरं. तो बाप म्हणतो, भाऊ मला नाही जेवण. पोरगा लगेच माघारी फिरतो, मन म्हणत काशीत काय मन बापनं काय जाहीर आहे. बरोबर आहे की नाही. आता तेच काम पुरीला सांगा, दीदी तुझ्या बापाने सकाळपासून जेवण नाही काय केलं, जाण त्या बापाला जेवायला सांग ना. पोरगी एवढं गोड बोलते ना, माझे माऊली ज्ञानोबाराय सांगतात, 7 चनी मवाड मी तुले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. इतकं गोड बोलते. बापाच्या जवळ जाते, पप्पा चला बरं जेवण करून घ्या. तो बाप म्हणतो, नाही बाई मला नाही जेवायचं. का नाही जेवायचं? तुमचं डोकं दुखतोय का पप्पा? काही त्रास होतोय का? बाम लावून देऊ का? पप्पा पाय दुखी राहणार, पाय चेपी देऊ का? काय दाबी देऊ का? नको बाई, मग उठा जेवण करा. तो बाप म्हणतो, बेटा तू कर ना जेवण. मुलगी म्हणते, पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मी ही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं बोलणारी फक्त मुलगी आहे, म्हणून कन्या. हा म्हणून कन्या. अगो सांग, पोरगी 200 किलोमीटर अंतरावर राहू द्या, 200 किलोमीटर अंतरावर पोरगी आहे आणि सकाळी सकाळी भावाला फोन करते, दादा पप्पांची तब्येत कशी आहे रे? तो भाऊ म्हणतो, का गं बाई एवढ्या सकाळी सकाळी कॉल करते? हो रे दादा पप्पांची तब्येत कशी? तो म्हणतो, मला माहित नाही बाई. लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो, लग्न झालं नसेल तर मायला विचारतो. आणि मायला विचारतो, आई माझ्या पप्पांची तब्येत कशी, माझ्या वडिलांची तब्येत कशी? मग त्याला माय सांगते, दादा 4 दिवसापासून तुझ्या बापाने जेवण नव्हतं केलेलं, कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेले, आता सकाळी सकाळी तुझ्या बापाला गोळ्या इंजेक्शन दिले तर, आणि तुझा बापा नाश्ता केला, आता तुझा बाप झोपला. तू बहिणीला फोन करतो, बहिणीला सांगतो, आई बापाच्या खाटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहित नाही बाप आजारी आहे, आणि तू 200 किलोमीटर अंतरावरनं सांगते बापाची तब्येत खराब आहे. हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस? तेव्हा ती मुलगी सांगते, दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही, याला अंतकरण असावं लागतं. म्हणले कसं ग ताई? दादा जेव्हा मी सकाळी सकाळी चहा प्यायला बसले, चहा पित असताना अचानक ठचका आला, त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी. हे फक्त मुलगीला करते, म्हणून अगोदर कन्या, म्हणून अगोदर कन्या. साधकांचा प्रश्न, हिताला जागणं काय असतं? तुकोबाराय सांगतो, तापुल्या हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाच्या. हिताला जर जागत असतील तर त्या पोरांना धन्यता जात नाही, तर धन्यता त्याच्या मायबापाला जाते. आणि दुसऱ्या चरणामध्ये माझे तुकोबाराय सांगतात, पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. जर पोरं तसे हिताला जागणारे जन्माला येत असतील तर महाराज देवाला सुद्धा हर्ष होतो. साधकांचा प्रश्न, देवाला हर्ष होतो असं ते पोरं करतात काय? मग काय करतात? अभंगाच्या
गीता भागवत करती श्रवण हरी 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 गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे पुढी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. सगळ्यांनी आता हाताने टाणी मुखाने नामचिंतन करायचं. अजिबात कोणी जागा सोडायची नाही. सगळ्या खास करून सगळ्यांना शपथ आहे तुम्हाला आजूबाजूवाल्यांची. हा सर म्हातारा बाबा असले त्रास होईल ना त्या उठीशी बरोबर ये जाय राहणार बिचारा. त्या काही जागा सोडतच नाही. पण तरुणांना शपथ आहे कोणी जागा सोडायची नाही. हरी हरी Oh